तर काँग्रेस ही रेल्वे भाडेवाढी विरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे। तर 27 जूनला राज्यातल्या महायुतीच्या खासदारांच्या घरासमोर काँग्रेस घेराव आंदोलन करणार आहे। रेल्वे भाडेवाढ मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय। सोमवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विना तिकीट प्रवास करून भाडेवाढीचा निषेध केला होता। या संदर्भात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी केलेली ही चर्चा। मोदी सरकारने केलेल्या रेल्वे भाडे विरोधात काँग्रेस आक्रमकपणे रस्त्यावर उतरले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आपल्या सोबत आहेत। ठाकरे साहेब, काल तुम्ही सीएसटी ते ठाणे हे आंदोलन केलं, विना तिकीट प्रवास केलात। उद्या आंदोलन आहे, परत आणखी पुढच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवलेली आहे। कशा प्रकारे रेल्वे भाडे विरोधात काँग्रेस आक्रमक होणार आहे? काल आम्ही आंदोलन केलं मुंबईमध्ये, मुंबईपासून तर ठाण्यापर्यंत अशा प्रकारचं काल आंदोलनाचं स्वरूप होतं। परंतु याची व्याप्ती आम्ही वाढवतो आहोत, कारण प्रचंड अशा प्रकारची जे रेल्वे किरायामध्ये भाववाढ केलेली आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने मागे घेतली पाहिजे। आणि त्याकरता उद्याला संपूर्ण राज्यामध्ये आम्ही रेल रोको आंदोलन करताय। सर्व रेल्वे स्टेशनवर अशा प्रकारचं आंदोलन केलं जाईल, रेल्वे रोखल्या जाईल। आणि त्यानंतरही जर निर्णय झाला नाही तर आम्ही 27 तारखेला सर्व सत्तारूढ पक्षाचे खासदार आहेत त्यांच्या घरासमोर त्या ठिकाणी निदर्शनं करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत। आणि जागोजागी अशा प्रकारचे निदर्शनं होतील आणि आंदोलनाची व्याप्ती आम्ही वाढवू। त्यानंतर सह्याची मोहीमसुद्धा त्या 27 तारखेला सुरू होईल की जनतेच्या सह्या घेऊन केंद्र सरकारकडे आम्ही पाठवू। एकूणच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती एकीकडे काँग्रेसने रेल्वे भाववाढी विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे, तर दुसरीकडे शिवसेना भाजपच्या आमदारांमध्ये आणि खासदारांमध्ये चिंता आहे ती विधानसभा निवडणुकीत लोकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल याची। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।